हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल हॅपी जर्नी ब्लॉग. तर आज मी मराठी लँग्वेजमध्ये व्लॉग बनवणार आहे. पूर्ण दिवसभरचा व्लॉग असणार आहे आणि हा व्लॉग असणार आहे गावाकडे. तर मी गावी आलेली आहे आणि आज आम्ही चाललेलो आहोत शेताकडे शेतीची कामं करण्यासाठी. तर आम्ही पोचलेलो आहोत आमच्या शेतामध्ये आणि इथे आम्ही मक्का लावलेला आहे. असं हिरवगार असा मक्का झालेला आहे. मक्याचे कणस हे तर खूप सगळ्यांनाच आवडतात. आता आम्ही इथे भात लागवड करणार आहे. तिकडे भाताचे रोप काढायला सुरुवात आहे. गाईकडे असे रोप काढतात. तिकडे पावसाचं वातावरण पण आहे. आज दिवसभरात पाऊस चालू राहणार आहे थोडा थोडा. आणि इथे बघा किती हिरवगार असं रोप झालेलं आहे भाताचं. आणि असं एक एक करून काढायचं असतं. त्याचे जे चिखल जास्त असतो जो खाली मुळांना, तर तो काढून घ्यायचा असतो. असं झटकल्याने पूर्ण पडून जातो. मोकळे सुटसुटीत असे रोप काढावे लागतात म्हणजे आपण ते चिखलामध्ये इझिली रोवू शकतो पाण्यामध्ये. तर तिकडे जागा तयार करतात लावण्यासाठी, चिखल तयार करतात. आणि इथे चालू आहे रोप काढणं. हे असं हिरवगार असं रोप तयार झालेलं नसतं. तर तिकडे जागा तयार झाल्यानंतर इथून आपण रोप घेऊन त्या साईडने जाणार आहोत. बघा असं. आणि आता पाऊस यायला लागलेला आहे थोडा थोडा. आणि पावसामध्ये हे असं प्लास्टिक अंगावर घेतात. बघा असं प्लास्टिक डोक्यावर घेतलेलं आहे आणि त्यामुळे आपण ओले होणार नाहीत याची काळजी घेतात ते. इथे आता आपण झालेले बऱ्यापैकी रोप काढून. इकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे. ते डोंगर दिसत आहेत तिकडचे. वरती बघा ते ढग पावसाचे झालेले आहेत. मस्त वातावरण थंडगार. आणि आता आपण जाणार आहोत तिकडे खालच्या बाजूला भात लावण्यासाठी. तोपर्यंत इकडे चालू आहे रोप काढणं. हे बघा इथून होतं पूर्ण ते काढलेले आहेत आणि इथे अजून चालू आहे काढणं. आज पूर्ण आम्हाला दिवसभर हेच काम पुरणार आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे दिवसभरातील शेतीचे काम. आणि ही कामं गावाकडचे आहेत. गावाकडे अशा पद्धतीने सर्व काम करतात छानपैकी. आणि तिकडे जायचंय. हे बघा असे हे रोप बांधलेले आहे. याला तुम्ही काय म्हणतात तर कमेंट मध्ये मला सांगा. आम्ही इकडे याला म्हणतो मूठ, भाताचे मूठ. हे बघा असं बांधलेलं आहे छान पद्धतीने. तर हे आपल्याला घेऊन जायचंय तिकडे, जे तिकडे जागा तयार केलेली आहे भात लावण्यासाठी. आता मी सुद्धा चालले तिकडे. आणि मला आवडतात हे भातात जे रोप लावणी करतात, तर मी सुद्धा जाणार आहे लावायला. आता सुरुवात करतायत लोक. तर ते बघा असं आधी हे जे मूठ असतात ना, ते असं टाकून द्यावे लागतात सर्व ठिकाणी असे, म्हणजे सोपं जातं आपल्याला भात लावण्यासाठी. लगेच ओढायचं आणि घ्यायचं. तर असं चिखल तयार केलेलं आहे, पाणी चिखल. तर याच्यामध्ये भात शेती लावली जाते छानपैकी.
आणि हे पूर्ण ऑर्गॅनिक शेती असते. तिकडे खालच्या पाठीमध्ये सुद्धा नांगरणे चालू आहे. ते बघा नांगर धरला आहे आणि चालू आहे काम. इकडे आता हे गवत वगैरे वेचून राहिले चिखलामध्ये आणि इकडे आता चालू झालेले बऱ्यापैकी. मी सुद्धा लावून आलेली भात शेती आणि आता इथे बसलेली पाणी पिण्यासाठी. इकडे होत आलेले त्यांचं बऱ्यापैकी. तर आता हे झाल्यानंतर आपण खालच्या पाठीमध्ये जाणार आहे तिकडे. तिकडे झालेले तयार जागा. तर हे संपल्यानंतर आपण खाली जाणार आहोत. आणि हे बघा हे जे दिसतंय ना तर याला म्हणतात घोंगडी. हे पाऊस आल्यानंतर डोक्यावर घेतात. हे बांबूपासून बनवलेले असतात. इथे बघा असं भात लावणी झालेली आपली. असं दिसतंय पूर्ण पाण्यामध्ये भात शेती लावतात. तिकडे आपण खाली इथून ते खालीपर्यंत आपण पूर्ण भात लावलेला आहे. इथून डोंगरामधून असे झरे वाहतात छोटे छोटे. तर हे पूर्ण चालू असते पावसाळाभर इथून पाणी. तर हे पाणी खूप पुरते आम्हाला शेतीसाठी. तिकडे खालीपर्यंत जाते वाहत. हे बघा इथे आम्ही सीताफळीचे झाड लावलेले आहे. त्याला जास्त काही आलेले नाही यावर्षी. आता आपण पुढे जाऊया. इथे मी भुईमुग लावलेले आहे. भुईमुग सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे. हे बघा असं. आता अजून याला नांगरणी करावी लागेल एकदा. खुरपणी म्हणतात. तर हे गवत जे छोटे छोटे गवत आहे ना हे काढले जाते आणि छान प्रकारे रोपं वाढतात. भुईमुगाच्या शेंगा सुद्धा आता यायला लागतील. आणि इकडे आम्ही आंब्याचे झाड लावलेले. हे बघा असं आंब्याचे झाड लावलेले आहेत. आणि हे कुंपण सुद्धा आम्ही झाडांच्या फांद्या वगैरे असं काट्या कुट्यांनी बनवलेले कुंपण आहे. हे बघा असं इकडे भुईमुग लावलेलं आहे. असं कुंपण तयार केलेलं आहे. इथे आहे शेवग्याचं झाड लावलेलं आहे. हे अजून छोटं आहे. मोठं झाल्यावर त्याला शेंगा यायला लागतील. मी गावाकडचा ब्लॉग होता हा आज. गावाकडची शेतीवर आधारित होता. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी कमेंटमध्ये मला सजेस्ट करा. मी तुम्हाला गावाकडची शेती दाखवणार.